बंजारा समाजाचं कुलदैवत जगदंबा संत सेवालाल महाराज, तपस्वी ब्रह्मचारी संत रामराव महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना नतमस्तक करून आज गंगाखेड नगरीमध्ये बंजारा समाजाच्या वतीनं गंगाखेड विधानसभेचे विकास पुरुष म्हणून ज्यांची महाराष्ट्रामध्ये ओळख आहे ते सन्माननीय तुमचे आमचे सर्वांचे लाडके आमदार सन्माननीय रत्नाकररावजी गुट्टे साहेब, या ठिकाणी आमचे मामाश्री बाबूरावजी पवार साहेब, विनायकरावजी राठोड, आमचे उद्योजक राठोड भाऊ, बंटी शेठ राठोड, अमोल चव्हाण, सर्व व्यासपीठावर जमलेले माझे सर्व माझ्यावर प्रेम करणारे माझे पूर्ण सर्व बंधू भाऊ, आमच्या भगिनी आणि समोर जमलेले सर्व नागरिक आणि युवक, आज या ठिकाणी साहेब आपला सत्काराचं बंजारा समाजाच्या वतीनं आयोजन केलं। सत्काराला आपण तर उत्तर देणारच आहात, पण साहेब त्या गंगाखेड मतदारसंघातला बंजारा समाज आणि पाथरी विधानसभेचा बंजारा समाज एकंदरीत तुमच्या पाठीशी एकनिष्ठतेने राहिला। खेड्यापाड्यामध्ये डोंगरामध्ये राहणारा आमचा समाज, या समाजावर आपलं प्रेम असावं, सर्व तांड्यांच्या सुविधा मिळाव्या आणि समाजाचा प्रत्येक तांड्यातला एक एक दोन दोन कार्यकर्ता आपण सक्षमपणे त्या ठिकाणी तयार करावं, जेणेकरून येणाऱ्या विधानसभेमध्ये माझ्या मतानं साहेब 40,000 मतदान या ठिकाणी बंजारा समाजाचं पहिली निवडणूक ही की बंजारा समाज गुट्टे साहेबांच्या पाठीशी एक निष्ठेने इमानी इतबारे राहिला। कारण की साहेब महाराष्ट्रामध्ये भरपूर आमदार आहेत, पण विकासाचं नेतृत्व जर समजा पाहिलं तर महाराष्ट्रातला पहिले आमदार आहेत साहेब आपण, आणि या परभणी जिल्ह्याचं नाव तुम्ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत नेलं आणि गंगाखेड नगरीचा विकास कसा करावा या परभणीच्या आमदारांना तुम्ही कळवून दाखवलंय। साहेब ज्या ज्या लोकांना तुम्हाला घरी बसवायचं होतं त्या लोकांना साहेब तुमच्या आशीर्वादानं पाथरी विधानसभेचे मातबर साहेब तुमच्या आशीर्वादाने आम्ही घरी बसले। तुमचं स्वप्न साकार करण्यामध्ये आमचा सिंहाचा वाटा आहे साहेब। तुम्हाला ज्या ज्या लोकांना आडफाटा केला त्यांना घरी बसण्याचं काम आमच्या बंजारा समाजाने सोनपेठ नगरीच्या तमाम नागरिकांनी केलं साहेब। तुमचं सुद्धा एहसान आणि उपकाराची जाणीव आम्हाला होती। प्रत्येक समाजाच्या कार्यकर्त्याला आम्ही फोनवर बोलत होतो, आम्ही तर तुम्हाला शब्द दिला होता साहेब, सोनपेठ तालुक्यातला तरुण कार्यकर्ता आणि आम्ही रात्रंदिवस तुमच्यासाठी ह्या ठिकाणी येऊ, पण तुम्ही असं घडविलं। आमचं परभणी जिल्ह्याचं लाडकं नेतृत्व सन्माननीय आमदार राजेदादा विटेकरांना उमेदवारी दिली आणि साहेब अहोरात्र आम्ही फिरलो, पाथरी विधानसभेच्या 73 तांड्यावर रात्रंदिवस फिरलो आणि जसं गंगाखेड मतदारसंघामध्ये बंजारा समाजानं मतदान केलं तसं पाथरी विधानसभेतल्या मतदारांना आमच्या बंजारा समाजानं मतदान करून राजेश विटेकर साहेबाला 13,000 मतांनी निवडून आणण्याचं काम आम्ही केलं। पण तळमळ आम्हाला वाटत होती, तळमळ ही वाटत होती की साहेब निवडून आले पाहिजे, गुट्टे साहेब ह्या ठिकाणी निवडून जर आले तर त्या ठिकाणी लाल दिवा घेऊन या परभणी जिल्ह्याचं स्वप्न साकार करणार आहेत ही आमची इच्छा होती। आपण आताच आमच्या बाबूरावजी पवार साहेबांनी सांगितलं 2.5 वर्षाची वाट बघायची,
साहेब 2.5 वर्षाची वाट बघायची नाहीये. तुम्ही महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे एकदम अत्यंत निकटवर्ती आहात. तुम्ही विश्वासू आहात. तुम्ही ह्या मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम तुम्ही केलंय. पण आता फक्त एकच विनंती साहेब, आमच्या तांड्याला जाणारा येणारा रस्ता तिथल्या सुविधा सर्व पुरवायची जबाबदारी तुमच्यावर. आमच्या बाबुरावजी पवार साहेबांनी सांगितलं साहेब की सोनपेठ सारखं सांस्कृतिक सभागृह पाहिजे. साहेब तुमच्या आशीर्वादाने मी 92 पासून त्या सोनपेठ नगरीचा नगरसेवक आहे आणि 99 पासून नगराध्यक्ष आहे. साहेब बंजारा समाजाचं आणि तमाम जनतेचं उपकाराची जाण कशी फेडायची त्या दृष्टिकोनातून साहेब नगरपालिकेला 30,000 स्क्वेअर फूट जागा दान दिली बाबुराव. आणि 30,000 जागा ह्या ठिकाणी साहेब की स्वर्गीय कैलासवासी वसंतरावजी नाईक सांस्कृतिक सभागृह हे नाव द्यावं. त्या दृष्टिकोनातून साहेब मी समाजाला नगरपालिका 30,000 स्क्वेअर फूट जागा देऊन एक सुसज्ज सभागृह त्या ठिकाणी बांधलंय. साहेब हीच विनंती आमच्या बंजारा समाजाची आहे साहेब. आमच्या सोनपेठ पेक्षा तुमचा मतदारसंघ फार मोठा आहे. आमच्या तिकडे 22,000 मतदान आहे, ह्या ठिकाणी 40,000 मतदान आहे. साहेब छोटस सभागृह ह्या ठिकाणी न बांधता एक मोठं सभागृह ह्या ठिकाणी आमच्या समाजाला बांधून द्यावं आणि हे त्या तमाम बंजारा समाजाचं स्वप्न साकार करावं ही आमची विनंती आहे तुम्हाला. सोनपेठ आणि पाथरीच्या मतदारसंघाचं स्वप्न तुम्ही साकार केलं साहेब. नितीनजी गडकरी साहेबांकडे जाऊन साहेब आम्हाला 770 कोटी रुपये तुम्ही आम्हाला मंजूर दिल्याबद्दल साहेब तुमचं तमाम सोनपेठच्या जनतेच्या वतीने तुमचं अभिनंदन करतो साहेब. 770 कोटी रुपयाचा रस्ता तुम्ही आम्हाला मंजूर करून दिलाय. आयुष्यभर त्या पाथरी विधानसभेच्या तमाम जनतेचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहणार आहे साहेब. तुम्ही असेच विकास करत राहा साहेब. ह्या ठिकाणचा विकासाच्या माध्यमातून तुमच्याकडची दूरदृष्टी पाहायची साहेब. ह्या जिल्हा सुद्धा तुमच्याकडे बघतोय की गंगाखेड नगरी कशी झाली, गंगाखेडचा विकास कसा झालाय, गंगाखेडचा शहराचा विकास कसा झालाय हे ह्या जनतेने पाहिलं. म्हणून माझी विनंती साहेब तुम्हाला, आमचा समाज इमाने हितभार तुमच्या पाठीशी राहील साहेब. पण त्यांच्या ज्या काही मागण्या त्या पूर्ण करून द्याव्या. आणि मित्र हो, तुम्हाला वाटत असेल की बा गुट्टे साहेब, आमदार गुट्टे साहेबांचं नाटोडचं नातं काय, साहेबांना 2007 रोजी मला माझ्या पाठीशी आशीर्वाद मला थाप मारलेली. 2007 पासून साहेबाचा कार्यकर्ता म्हणून मी आजपर्यंत काम करतोय. साहेबाच्या शब्दाच्या बाहेर कधी जात नाहीये. साहेबाचा कधी बी आदर करतोय. म्हणून साहेबाला माझी विनंती आहे साहेब, ह्या ठिकाणी तमाम बंजारा समाज हा एकनिष्ठ राहिला पाहिजे, एकजुटीने राहिला पाहिजे. त्यांचे सर्व काम करून आपण त्यांना न्याय द्यावा. आज या ठिकाणी तुम्ही माझा सत्कार केला, सन्मान केल्याबद्दल सर्व बंजारा बांधवांचं मी आभार मानतो आणि मी माझी रजा घेतो. जय हिंद, जय सेवाला. खूप खूप धन्यवाद साहेब. त्यानंतर आपल्या समोर आपल्या सर्वांचे गंगाखेड विधानसभेचे लोकप्रिय भाग्यविधाते गोरगरिबांचे कैवारी दमदार नेतृत्व, विकास गौरवशाली नेतृत्व, दमदार आमदार आदरणीय डॉक्टर रत्नाकरजी गुट्टे साहेब आपणास विनंती करतो सर्व बंजारा बांधवांना संबोधित करावं आणि साहेबांसाठी 2 लाईन बोलतो. तेच आहे सूर्यचंद्राहून जास्त तुमच्या या बोलण्याच्या शब्दातच आहे जीवनाचे संपूर्ण शास्त्र. अशा शास्त्ररूपी सर्व समाज बांधवांना संबोधित करावं असं विनंती करतो आदरणीय आमदार डॉक्टर रत्नाकरजी गुट्टे साहेब. शिवलाल महाराज